श्री स्वामी समर्थ। आज उत्पत्ती एकादशी आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा दिवसभर जाप करायचा आहे। उद्या मंगळवार म्हणजेच आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 या दिवशी कार्तिक मासातील कृष्ण पक्षातील उत्पत्ती एकादशी आहे। ही एकादशी कार्तिक महिन्यात येते म्हणून या एकादशीस कार्तिक एकादशी म्हणून सुद्धा संबोधतात। प्रत्येक एकादशीचं एक वेगळं महत्त्व असतं, तसं ते ह्याही एकादशीला आहे। भविष्योत्तर पुराणाप्रमाणे या एकादशीला एकादशी तिथीचा जन्म झाला आणि ही एकादशी साक्षात विष्णूंची कन्या, तिने मोर राक्षसांचा वध केला। एकादशी दिवशी भात घरामध्ये शिजवू नये किंवा खाऊ तर नयेच, पण शिजवू नये, त्याने दोष लागतात। त्याची कथाही पुढे व्हिडिओमध्ये आहे। आजच्या दिवशी उपवास करून एकादशी महात्म्य श्रवण केले तर 1000 एकादशी व्रत केल्याचे पुण्य मिळते व वैकुंठ लोकात प्रवेश मिळतो। या दिवशी श्री शाळीग्राम स्वरूपी विष्णूंची किंवा बाळकृष्णांना पंचामृत स्नान अभिषेक करून पूजा करावी। श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण, तुळसी अर्चना करावी। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जितका जास्त जप करता येईल तेवढा जप करावा। श्री विष्णूंना पिवळा रंग आवडतो, त्यामुळे पिवळी फुलं, पिवळे वस्त्र, पिवळी मिठाई नैवेद्य अर्पण करावेत। ज्यांना उपवास व्रत नसेल त्यांनी एक वेळ जेवण करून उपवास केल्यास त्यांनाही फलप्राप्ती होते, परंतु उपवास करावा। कोणीही एकादशीला भात शिजवू नये, तसेच तांदूळ भाताचे पदार्थ खाऊ नये। शिवाय सात्विक आहार असावा। ज्यांना शक्य असेल त्यांनी दिवसभरात 3 किंवा त्यापेक्षा जास्त श्री विष्णू सहस्रनामांची आवर्तने करावीत। जेवढे जास्त होईल तेवढे करावेत व भगवान विष्णूंच्या चरणी सेवा रुजू करावी। विष्णू सहस्रनाम हे सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी असे 3 वेळा तुम्ही वाचलं तर साधारणतः 30 मिनटं एका वेळेस लागू शकतात। श्री विष्णू सहस्रनामाची आवर्तने नक्की करावी। त्याचबरोबर सुलभ भागवत ग्रंथाचं वाचन सकाळी करावं। श्री स्वामी समर्थ।